यवतमाळ जिल्ह्यातील नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आमचा MH29 मीडिया या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। MH29 मीडिया, बातमी आपल्या गावाची। सावळी सदोबा परिसरातील नवीन रस्ते झाले जुने, कुठे काम चालू तर कुठे बंद। रस्त्याच्या कामाला भ्रष्टाचाराचा विळखा। आर्णी तालुक्यात येत असलेल्या सावळी सदोबा या ग्रामीण भागातील परिसरातील रस्त्याची अवस्था असून नसल्यासारखी पाहावयास मिळत आहे। विकासाच्या नावाखाली भ्रष्टाचाराने घातलेला विळखा हा प्रकार काही या परिसरात नवीन आहे। रस्त्यांना गुणवत्तेचा विसर असल्याने कंत्राटदारासाठी हा परिसर फायदेशीर आहे। या परिसरातील नवीन बनलेल्या रस्त्यावर चालू कामातच खड्डे पडायला सुरुवात होतात। हा सर्व प्रकार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता पाहून सुद्धा न पाहिल्यासारखं करत असल्याने रस्त्याच्या कंत्राटदारांना अभियंत्याचा आशीर्वादच म्हणावा लागेल। शासनाने नागरिकांना चांगल्या दर्जाचे टिकाऊ रस्ते मिळावेत याकरिता कोट्यवधी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली। मात्र आजची परिस्थिती पाहिली तर नवीन रस्ते अल्पावधीतच जुने झाल्याचं चित्र दिसत आहे। कुठे काम सुरू, कुठे अर्धवट बंद पडले आहे। जिल्हाधिकारी साहेबांनी विशेष लक्ष दिले तर कंत्राटदाराचे भ्रष्टाचाराचे पितळ उघडे पडेल अशी परिस्थिती या रस्त्याची होत चालली, पण लक्ष देण्यास कुणीही तयार नाही। सावळी ते उमरी रस्त्यावर एक कोड टाकून काम बंद आहे, पण रस्ता कुठे आहे कुठेही दिसून येत नाही। सध्या उमरी ते कापेश्वर रस्त्यावर काम सुरू आहे, तिथे सुद्धा त्या कंत्राटदाराला गुणवत्तेचा निकष कामावर दिसून येत नाही। मागील वर्षी सावळी ते वरुड रस्त्याचं अर्धवट काम सोडून ठेकेदार पसार झाले, त्या कामाची सुद्धा चौकशी होणे गरजेचे आहे। या सर्कल मधील अनेक रस्त्याची साईड भरणी बाकीच आहे। जिल्हाधिकारी साहेबांनी सावळी सदोबा या ग्रामीण भागात लक्ष केंद्रित करून सर्व रस्त्याची सखोल चौकशी करून भ्रष्टाचारग्रस्त व कासव गतीनं रस्त्याचं काम जलद गतीनं व सुसुईट रस्ते तयार करण्यात आदेश द्यावे अशी मागणी परिसरातून केली जात आहे। MH29 मीडियासाठी इरफान रजा, प्रशिक मुळेश्वर, आर्णी।